नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, दूध धंद्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा आपले पशु व्याल्यानंतर त्यांच्यामध्ये दुधाच्या उत्पादनाच्या वाढीसाठी त्या ठिकाणी अडचणी पाहायला मिळतात. किंवा मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला आपले पशु व्याल्यानंतर त्यांच्यामध्ये अचानक अशक्तपणा येणे किंवा हळूहळू आपल्या पशूंमध्ये त्यांच्या वजनाची घट होताना आपल्याला पाहायला मिळते. हळूहळू आपल्या पशूंमध्ये त्यांचे हाडे त्या ठिकाणी दिसायला आपल्याला लागतात. तर यांसारख्या समस्या जर आपल्याला आपल्या पशुपालनामध्ये येत असतील तर आजचा व्हिडिओ हा खास आपल्यासाठी आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये खास करून आपल्या दूध देणारे जर पशु असतील, यामध्ये आपले गायी असतील, म्हैस असतील, त्यांच्यामध्ये आपण बायपास फॅटचा वापर हा का करायला पाहिजे, बायपास फॅटच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे पाहायला मिळतात, तर या विषयावरती आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, या बायपास फॅटचा वापर आपण आपल्या सर्व प्रकारच्या पशूंमध्ये करू शकतो. यामध्ये आपले लहान पशु असतील, आपले दूध देणारे पशु असतील, आपले गाभण पशु असतील, तर या सर्वांमध्ये ही जी बायपास फॅट आहे ती अगदीच त्या ठिकाणी सेफ आहे. या बायपास फॅटचे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, जनावरांच्या आहारामध्ये बायपास फॅटचा वापर करणे हे खूप महत्त्वाचे असते. कारण मित्रांनो, ही जी बायपास फॅट आहे तर ती आपल्या पशूंच्या पहिल्या 3 पोटांमध्ये न पचता शेवटच्या पोटामध्ये म्हणजेच आतड्यांमध्ये त्या ठिकाणी पचवली जाते आणि आपल्या पशूंच्या शरीराला लागणारी जी काही आवश्यक ऊर्जा आहे तर ती देण्याचे काम या बायपास फॅटच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळते. मग मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये आणि आपल्या पशूंच्या शरीरातील ऊर्जेची गरज भरून काढण्यासाठी या बायपास फॅटचा त्या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, आता आपण पाहूया की बायपास फॅटचा वापर ज्यावेळेस आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करू तर मग त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे हे पाहायला मिळतात. तर यामध्ये मित्रांनो, सर्वात पहिला आणि महत्त्वाचा जो काही फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरासाठी आवश्यक त्यांना जी काही ऊर्जेची गरज आहे तर ती दूर करण्यासाठी या बायपास फॅटचा आपल्याला अतिशय चांगला फायदा होतो. खास करून आपले ताजे वाहिलेले पशु असतील तर त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला ऊर्जेची कमतरता त्या ठिकाणी दिसून येते किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांना ऊर्जेची कमतरता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर अशा ठिकाणी आपण या बायपास फॅटचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये करू शकतो आणि आपल्या पशूंच्या शरीरामध्ये आलेले त्यांना ऊर्जेची कमतरता त्या ठिकाणी भरून काढू शकतो. मित्रांनो, आपल्या ताज्या वेलेल्या पशूंच्या शरीरामध्ये जर त्यांना ऊर्जेची कमतरता आपण त्या ठिकाणी भरून काढली तर त्यानंतर आपल्याला आपल्या पशूंमध्ये अतिशय चांगले फायदे हे होत असतात. यामध्ये आपल्या पशूंच्या दुधाचे उत्पादन वाढलेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आपले पशु निरोगी राहतात, फिट राहतात, हेल्दी राहतात. आपले पशु आजारांपासून त्या ठिकाणी दूर ठेवण्यासाठी सुद्धा या बायपास फॅटचा आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, दुसरा जो काही महत्त्वाचा फायदा होतो तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये जवळपास 20 ते 30% वाढ झालेली या बायपास फॅटच्या वापरामुळे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, या बायपास फॅटमुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ऊर्जेची कमतरता किंवा गरज जी आहे तर ती भागवली जाते. त्यामुळे आपल्या पशूंना अतिरिक्त ऊर्जा त्या ठिकाणी मिळते आणि आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. सोबतच आपल्या पशूंच्या दुधाची जी काही फॅट आहे तर ती देखील चांगल्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी या बायपास फॅटचा आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे ज्या पशूंमध्ये आपल्याला ऊर्जेच्या कमतरतेमुळे त्यांचे दुधाचे उत्पादन कमी झालेले असेल किंवा आपले ताजे व्यालेले पशु आहेत त्यांच्या शरीरामध्ये ऊर्जेची कमतरता आलेली आहे, त्या ठिकाणी आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन वाढत नाहीये, तर अशा पशूंमध्ये आपण या बायपास फॅटचा वापर त्या ठिकाणी अवश्य करा. आपल्याला आपल्या पशूंच्या दुधाचे उत्पादन सोबतच दुधामधील फॅट त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणामध्ये वाढलेली ही पाहायला मिळेल. मित्रांनो, बायपास फॅटचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये केल्यानंतर त्या ठिकाणी होणारा तिसरा जो काही महत्त्वाचा फायदा आहे तर तो म्हणजे आपले पशु व्याल्यानंतर त्यांच्यामध्ये आपल्याला निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स, किटोसिस किंवा इतर कुठलेही मेटाबॉलिक आजार जे आहेत तर त्यांना दूर ठेवण्यासाठी सुद्धा या बायपास फॅटचा आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होतो. बरेच वेळा आपल्याला आपले पशु व्याल्यानंतर त्यांच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स, किटोसिस यांसारखे आजार त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ऊर्जेची कमतरता झालेली असते. मग आपण जर आपल्या पशूंच्या आहारामध्ये व्याल्यानंतर या बायपास फॅटचा त्या ठिकाणी वापर केला तर आपल्या पशूंमध्ये हे जे आजार आहेत तर ते त्या ठिकाणी दूर ठेवण्यासाठी आपल्याला निश्चितच चांगला फायदा होईल
आणि आपल्या पशूंना निरोगी ठेवण्यासाठी या बायपास फॅटचा आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा नक्कीच पाहायला मिळेल. मित्रांनो, पुढचा जो काही महत्त्वाचा फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंची प्रजनन आरोग्य जे आहे तर ते चांगले ठेवण्यासाठी किंवा त्यांची प्रजनन क्षमता चांगली ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, आपले पशु व्याल्यानंतर त्यांच्या शरीरामधील ऊर्जेची कमतरता त्या ठिकाणी झालेली असते. तर त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना माझ्यावरती येण्यासाठी किंवा त्यांची गर्भधारणा होण्यासाठी वेळ लागत असतो. तर त्या ठिकाणी आपण जर आपल्या पशूंच्या आहारामध्ये या बायपास फॅटचा वापर केला तर आपल्या पशूंच्या शरीराला लागणारी ऊर्जा पुरवून आपल्या पशूंना वेळेवरती माझ्यावरती आणण्यासाठी, आपल्या पशूंना वेळेवरती गर्भधारणा करण्यासाठी सुद्धा या बायपास फॅटचा त्या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे ज्या पशूंमध्ये आपल्याला व्याल्यानंतर ऊर्जेच्या कमतरतेमुळे प्रजननाच्या समस्या त्या ठिकाणी दिसत असतील तर त्या ठिकाणी आपण अवश्य या बायपास फॅटचा वापर करा आणि आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या या ज्या समस्या आहेत तर त्या ठिकाणी टाळण्यासाठी नक्कीच चांगला फायदा आपण या पावडरचा घेऊ शकतो. मित्रांनो, पुढचा जो काही महत्त्वाचा फायदा होतो तर तो म्हणजे आपल्या पशु व्याल्यानंतर बऱ्याच वेळा आपल्याला त्यांच्यामध्ये वजन कमी होणे, त्यांची हाडे उघडी पडणे, तर यासारख्या समस्या सुद्धा पाहायला मिळत असतात. तर त्या देखील आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ऊर्जेच्या कमतरतेमुळे पाहायला मिळत असतात. तर त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंमध्ये जर आपल्याला अशा प्रकारच्या समस्या पाहायला मिळत असतील तर आपण या रोमन बायपास फॅटचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये करू शकतो आणि आपल्या पशूंमध्ये त्यांना या वजन कमी होण्याच्या समस्या असतील, त्यांच्या बरगड्या उघड्या पडण्याच्या समस्या असतील तर त्या टाळण्यासाठी आपण या बायपास फॅट पावडरचा त्या ठिकाणी आपल्या पशूंना चांगला फायदा देऊ शकतो. आपल्या पशूंचे वजन त्या ठिकाणी मेंटेन करू शकतो. त्यांची तब्येत त्या ठिकाणी चांगली ठेवण्यासाठी या रोमन बायपास फॅटचा आपल्याला नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, आपण या रोमन बायपास फॅटचा वापर आपल्या कालवड संगोपन करणारे जे काही पशुपालक असतील तर ते देखील आपल्या कालवडींमध्ये करू शकतात. मित्रांनो, या रोमन बायपास फॅटचा वापर आपण ज्यावेळेस आपल्या या कालवडींमध्ये करतो तर त्या ठिकाणी आपल्या कालवडींना अतिरिक्त ऊर्जा देण्यासाठी फायदा होतो. त्यांच्यामध्ये भूक चांगली ठेवण्यासाठी, पचन चांगले ठेवण्यासाठी, त्यांच्या शरीराला लागणारी ऊर्जा पुरवण्यासाठी सुद्धा या बायपास फॅटचा त्या ठिकाणी चांगला फायदा होतो. त्यामुळे त्यांच्या स्नायूंची वाढ चांगली होते, त्यांचे हाडे त्या ठिकाणी मजबूत होतात, त्यांचे शरीर जे आहे तर ते एकदम हेल्दी त्या ठिकाणी ठेवण्यासाठी या रोमन बायपास फॅट पावडरचा आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे आपण आपल्या गोठ्यामध्ये कालवड संगोपन जरी करत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या रोमन बायपास फॅटचा अवश्य वापर आपल्या पशूंमध्ये करा, आपल्या कालवडींमध्ये करा आणि त्यांना अत्यंत चांगले फायदे आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. मित्रांनो, आपण जर आपल्या पशूंमध्ये या बायपास फॅट पावडरचा त्या ठिकाणी वापर करणार असाल तर मग त्या ठिकाणी आपण आपले पशु यायच्या आधी साधारणतः 20 दिवसांपासून त्या ठिकाणी आपण या रोमन बायपास फॅट पावडरचा वापर आपल्या या गायींमध्ये, म्हैसमध्ये त्या ठिकाणी करू शकतो आणि नंतर आपले पशु व्याल्यानंतर पुढे कमीत कमी 90 ते 120 दिवसांपर्यंत आपण त्या ठिकाणी जर आपण या रोमन बायपास फॅट पावडरचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये केला तर आपल्याला आपल्या पशूंमध्ये अत्यंत सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांच्यामध्ये दुधाचे उत्पादन वाढीसाठी, त्यांना निरोगी ठेवण्यासाठी, त्यांच्यामध्ये त्यांच्या वजनाची वाढ चांगल्या पद्धतीने होण्यासाठी, त्यांच्यामध्ये येणाऱ्या प्रजननाच्या समस्या टाळण्यासाठी, दुधाची वाढ असेल, फॅट असेल, एसएनएफ असेल, तर या सर्व गोष्टींना आपल्याला एकदम तंतोतंत चांगल्या पद्धतीने टिकवण्यासाठी या रोमन बायपास फॅट पावडरचा आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे आपण विण्याच्या आधी 20 दिवस आणि व्याल्यानंतर जर शक्य असेल तर पहिले 2 ते 3 महिने तरी आपण या रोमन बायपास फॅट पावडरचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये करा. आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो, या रोमन बायपास फॅट पावडरचा डोस देताना त्या ठिकाणी आपण साधारणतः आपली मोठी गाई असेल, यामध्ये 25-30 लिटर पर्यंत आपली गाई असेल किंवा त्यापेक्षा मोठी असेल तर त्या ठिकाणी आपण 250 ते 300 ग्रॅम दिवसातून एक वेळा याप्रमाणे आपल्या पशूंच्या आहारामध्ये देऊ शकतो किंवा आपली 15-20 लिटर पर्यंत त्या ठिकाणी गाई असेल तर त्या ठिकाणी आपण 150 ते 200 ग्रॅम याप्रमाणे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी या रोमन बायपास फॅट पावडरचा वापर करू शकतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांच्या दुधाचे उत्पादन वाढीसाठी रोमन बायपास फॅट पावडरचे कशा पद्धतीने आपल्याला फायदे पाहायला मिळतात, याचा वापर करणे का गरजेचे आहे, आपल्याला आपल्या पशूंच्या आहारामध्ये हे बायपास फॅट वापरल्यावर कुठले फायदे त्या ठिकाणी होतात, तर या विषयावरती सविस्तर माहिती आज आपण घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये एनर्जीची कमतरता जाणवत असेल तर अवश्य आपण या रोमन बायपास फॅट पावडरचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये करा आणि आपल्या पशूंना अत्यंत चांगले फायदे त्या ठिकाणी द्या. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.